aggregate functions. Okay, so what is the use of this SQL aggregate function? So in database management, an aggregate function is a function where the values of multiple rows are grouped together as input on certain criteria to form a single value. Okay, so aggregate function चा यूज काय की मल्टिपल रोज मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्याला कंबाईन करून एका सिंगल व्हॅल्यू मध्ये कन्वर्जन करायचं. ओके, टू गेट सम मीनिंगफुल डेटा. ओके, टू कन्वर्ट टू अ फॉर्म ऑफ अ सिंगल व्हॅल्यू टू गेट मीनिंगफुल डेटा. Okay, so number of rows or multiple rows value combine करून त्याला एका सिंगल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचं to get the meaningful data. For this purpose we are using the aggregate functions in a SQL. Okay, so now let's see what are the aggregate functions in a SQL. So first function is count. First aggregate function is count. Okay, so count function returns the total number of records. Okay, मग आता याला तुम्ही काय पास करणार? तर तुम्ही आता सपोज माझ्याकडे एक टेबल आहे. सपोज ID 1 2 3 4 5. Okay, and suppose salary 100 20 300 100 and 50. Suppose असा टेबल आहे. सो काउंट फंक्शन काय रिटर्न करणार? टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड, दॅट इज 5. ओके, दॅट इज 5. काय रिटर्न करणार? टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड. सपोज माझ्याकडे हा टेबल आहे, देन काउंट फंक्शन विल रिटर्न द टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड्स. ओके, नाउ नेक्स्ट आता बघा, इथे जेव्हा आपण काउंट स्टार लिहितो, इथे पण पॅरामीटरला ऑप्शन्स आहेत बघा. व्हेन यू आर रायटिंग अ स्टार, ठीक आहे, सपोज आता माझ्याकडे एक रो असा आहे ज्याच्यामध्ये मी व्हॅल्यूज टाकलेली नाही. ओके, नल व्हॅल्यू एका रो मध्ये, तरी सुद्धा मला फॉर दिस केस इट विल रिटर्न 6. ओके, इन्क्लुडिंग नल व्हॅल्यू. ओके, नाउ नेक्स्ट काउंटचं मिनिंग काय की इथे तुम्ही एक कॉलम नेम देणार. ओके, सपोज जर मी आयडी लिहिलं कॉलम, देन इट विल रिटर्न 6 बिकॉज आयडी मध्ये टोटल 6 रेकॉर्ड्स आहेत. ओके, आणि देन अगर जर मी काउंट सॅलरी लिहिलं, देन इट विल रिटर्न 5 बिकॉज देयर नल व्हॅल्यू इज वन रो कंटेन नल व्हॅल्यू, सो ती नल व्हॅल्यू कन्सिडर होत नाही. ओके, सो जेव्हा तुम्ही काउंट स्टार लिहिता मीन्स इट रिटर्न्स द टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड्स. मग वेदर नल जरी रेकॉर्ड असेल तरी सुद्धा टोटल रोज किती आहेत तेवढे रिटर्न करणार. जर तुम्ही काउंट आणि कॉलम स्पेसिफाय केलं तर इट रिटर्न्स द नंबर ऑफ नॉन नल व्हॅल्यूज ओव्हर द पर्टिक्युलर कॉलम. नॉन नल व्हॅल्यू म्हणजे जर मी आयडी केलं तर याच्यामध्ये एक पण नल व्हॅल्यू नाहीये. ओके, म्हणजे सगळ्या नॉट नलच आहेत. ओके, सो 6 रिटर्न करा. आणि जर मी सॅलरी लिहिलं तर ही खालची एक नल व्हॅल्यू आहे आणि बाकी ऑल नॉट नल व्हॅल्यूज आहेत. ओके, सो काउंट आणि जर कॉलम नंबर तुम्ही स्पेसिफाय केलं देन इट रिटर्न्स द नंबर ऑफ नॉन नल व्हॅल्यूज ओव्हर द पर्टिक्युलर कॉलम. ओके, नाउ आफ्टर दॅट अजून एक आहे बघा याच्यामध्ये काउंट, देन डिस्टिंक्ट कीवर्ड. ओके, and then column name. Okay, now it returns the number of distinct non-null values over the particular column. Means what? Suppose me count distinct means unique and salary लिहिलं for this example. Okay, so आधी जेव्हा मी count आणि salary लिहिलेलं
तेव्हा मला टोटल कितीच कॉलम मिळाले 5 रोज मिळाले 5 बिकॉज 1 नल आहे. सो नॉट नल किती आहे टोटल 5 मिळाले. नाऊ जेव्हा मी काउंट आणि डिस्टिंक्ट सॅलरी लिहिल तेव्हा नॉट नल व्हॅल्यू तर कन्सिडर नाहीच होणार. सो नल व्हॅल्यू सोडून किती रोज आहेत 5. मग त्याच्यात पण चेक होणार की डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत का. येस आहेत 100. सो त्याला एकदाच कन्सिडर होणार. सो टोटल किती ह्याची एक व्हॅल्यू देन 2 3 and 4. सो टोटल किती रिटर्न करणार 4. सपोज इथे पण 50 आहे सो रिटर्न करणार 3 बिकॉज 2 times 50 आहे. सो याला एकच कन्सिडर होणार. ओके सो रिटर्न किती करणार 3 करणार. आलं लक्षात. ठीक आहे. सो डिस्टिंक्ट कीवर्ड काय करतं रिटर्न्स द नंबर ऑफ डिस्टिंक्ट मीन्स युनिक व्हॅल्यूज नॉट null values over the particular column. Okay, so this is the first function count, first aggregate function count. Then next function आहे sum function. ओके सो समला तुम्हाला कॉलम नेम पास करावा लागतं. तर ऑब्विसली सम आपण इंटिजर जे कॉलमचा डेटा टाईप आहे त्याचेच फक्त करणार. ओके सो सम फंक्शन काय करणार आहे सम ऑफ ऑल नॉन नल व्हॅल्यूज. ओके सम ऑफ ऑल नॉन नल व्हॅल्यूज. ऑब्विसली नल मीन्स 0 नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 0 ला RDBMS मध्ये 0 ला एक व्हॅल्यू कन्सिडर होती आणि नल मीन्स कोणतीच व्हॅल्यू नाही 0 सुद्धा नाही. आलं लक्षात. ठीक आहे. सो सम ऑफ ऑल नॉन नल व्हॅल्यूज तुम्ही जो कॉलम नेम पास केलेला आहे त्याच्यामध्ये जेवढ्या नॉन नल व्हॅल्यूज आहेत म्हणजे नल सोडून तेवढ्या सगळ्यांची सम येणार. ओके फॉर एक्झाम्पल जर आता मी इथे सम आणि सॅलरी पास केलं then I will get the answer 100 plus 50 150 150 plus 300 450 450 plus 100 550 and 550 plus 50 600. आलं लक्षात. ठीक आहे. नाउ सेकंड फॉर्म ऑफ सम फंक्शन इज डिस्टिंक्ट कीवर्ड and then column name. Okay so it will return sum of all distinct नॉन नल व्हॅल्यूज. सो ह्याच्यामध्ये आता बघा नॉन नल तर नल व्हॅल्यू तर घ्यायचीच नाही ऑब्विसली दोन्हीकडे. ओके त्याच्यानंतर सम ऑफ इथे डिस्टिंक्ट. ओके सो आता फॉर एक्झाम्पल मी डिस्टिंक्ट म्हणजे युनिक. सपोज आता मी डिस्टिंक्ट आणि सॅलरी. ओके सो इथे जेव्हा आपण फक्त सॅलरी लिहितो तेव्हा डुप्लिकेट व्हॅल्यूज वगैरे चेक नाही होत. फक्त नल व्हॅल्यू घेत नाही बाकीच्या अदर व्हॅल्यूज ऑल कंबाईन करणार त्यांची सम करणार आणि रिटर्न करणार. जेव्हा तुम्ही डिस्टिंक्ट कीवर्ड लिहिता तेव्हा त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यू डुप्लिकेट आहे त्याला ऍज अ 1च कन्सिडर होतं. म्हणजे बघा 100 आणि 50 2 टाइम्स आहे. सो 100 आणि 50 एकदाच घेणार. राहिले काय फक्त 300. ओके सो 100 plus 50 150 150 plus 300 450. So your answer is 450 and for in this case the answer is 600. Okay now the next function average function. So each function takes two forms. Okay so first is average function. ठीक आहे. So average suppose आता आपलं आपण टेबल पण नल घेऊयात इथे. ठीक आहे. नाउ ऍव्हरेज फंक्शन काय रिटर्न करणार ऑब्विसली ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ कॉलम. ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अ कॉलम जो तुम्ही कॉलम त्याला पास करणार आहे ऍव्हरेज फंक्शनला त्या कॉलमची ऍव्हरेज व्हॅल्यू डिस्प्ले करणार. आता ऍव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आपण सम करतो आधी आणि देन डिवाइड बाय नंबर ऑफ एंट्रीज. ओके सम सपोज सम केली आपण n नंबर्सची सो आपण इथे n नी डिवाइड करतो. सो ऍव्हरेज फंक्शन साठी आपल्याला आता ऍव्हरेज फंक्शन वर्क करण्यासाठी आपल्याला प्रिव्हियस आपण जे स्टडी केले सम आणि काउंट ते दोन्ही पण फंक्शन लागणार आहेत. ओके सपोज आता मी इथे केलं ऍव्हरेज सॅलरी. ओके सो मी कसं यूज करणार सम
salary upon count salary. ओके, सो ऍक्च्युली असं करायची गरज नाहीये, हे इंटरनली असं होईल, आपण एक्झिक्यूट करून बघू. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल आता जर मी असं केलं, फक्त सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम, सपोज दिस इज अ सॅम्पल टेबल, ओके, फ्रॉम सॅम्पल, देन आय विल गेट 100. आपले किती आलते इथे 600 आलते ना, सो 600 डिवाइड बाय नॉट नल, नॉन नल व्हॅल्यूज, म्हणजे इथे हे नल म्हणजे 1 2 3 4 5 6 नाही कन्सिडर होणार, ऑटोमॅटिकली काय घेणार 5 घेणार, नल व्हॅल्यूचा रो कन्सिडर होणारच नाही. ओके, सो वी विल गेट ॲव्हरेज 120. आलं लक्षात. आता नेक्स्ट आहे, म्हणजे तुम्हाला हे ह्या टाइप मध्ये तुम्ही ऑब्विसली ॲव्हरेज सॅलरी काउंट करणार. ओके, जर तुम्हाला मी मॅन्युअल दिलं तर, बट तुम्ही डायरेक्टली ॲव्हरेज आणि कॉलम नेम टाकलं आणि टेबल नेम टाकलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला ॲव्हरेज करून कॅल्क्युलेट होणार. बॅकग्राऊंडला जो कंपायलर आहे एसक्यूएलचा तो ह्या वेनी इंटरप्रिट करणार. आलं का लक्षात. ठीक आहे, म्हणजेच तो काय यूज करणार, प्रिव्हियस टू फंक्शन, सम सॅलरी अपॉन काउंट सॅलरी. सो काउंट आणि कॉलम नेम तुम्हाला काय रिटर्न करतं, number, total number of non-null records. Okay, so for salary non-null records किती आहेत टोटल 5 आणि सम सॅलरी डिस्टिंक्ट यूज केलेलं नाहीये. सो ऑल सम ऑफ ऑल एंट्रीज इन सॅलरी कॉलम ओनली नॉन नल व्हॅल्यू म्हणजे ही सोडून बाकी सगळ्यांची ऍडिशन ऑब्विसली. सो हेच बॅकग्राऊंडला करणार कंपायलर टू इंटरप्रिट दिस फंक्शन. ओके, सो तुम्हाला करायची गरज नाही. ठीक आहे. नाउ नेक्स्ट ॲव्हरेज बघा, डिस्टिंक्ट आणि मग इथे कॉलम नेम. सो ऑब्विसली काय करणार आता हे बघा, परत रफ झाला टेबल. आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलेत, सो आपल्याला इझी जाईल म्हणून मी तेच घेतले व्हॅल्यूज. 350 देन 6 नल. ओके, सो ॲव्हरेज डिस्टिंक्ट कॉलम काय करणार, सपोज मी केलं सिलेक्ट ॲव्हरेज डिस्टिंक्ट salary from, suppose table name is sample. Okay, so average distinct salary background ला कशी कॅल्क्युलेट होणार बघा, distinct salary is equal to, आता आपण डिस्टिंक्ट करतोय ना, मग सम पण डिस्टिंक्ट चीच होणार. ओके, बॅकग्राऊंडला डिस्टिंक्ट सॅलरी डिवाइड बाय काउंट पण डिस्टिंक्टचाच होणार, डिस्टिंक्ट सॅलरी. आलं लक्षात. सो सम ऑफ बॅकग्राऊंडला कसं होणार आता, सम ऑफ डिस्टिंक्ट सॅलरी. ओके, तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं, ऑटोमॅटिकली कंपायलर ह्या वेनी तुम्हाला डिस्प्ले करणार रिझल्ट. मग काय डिस्प्ले करणार बघा, सम डिस्टिंक्ट सॅलरी मीन्स व्हॉट, जे डुप्लिकेट व्हॅल्यूज एकदाच कन्सिडर होऊन सम मिळणार. सो 100 एकदाच होणार 100, देन 50 and then remaining 300. So we'll get the 450. ओके, आणि काउंट पण किती असणार आता, ओनली 3च असणार आहे बघा, बिकॉज 100 ह्याचा 2 रोचा मिळून एक काउंट, या 2 रोचा मिळून एक काउंट आणि 300 एकदाच आहे, सो त्याचा एक. सो टोटल 3 झाले. सो 3 1 जा 3, 3 5 जा 50 0. सो ह्याचं आन्सर काय आलं 150. सो ॲव्हरेज डिस्टिंक्टचं आन्सर काय आलं 150 आलं. आलं का लक्षात. ठीक आहे. सो हे झालं तुमचं ॲव्हरेज फंक्शन. नाउ नेक्स्ट फंक्शन इज मिनिमम फंक्शन. मिनिमम अँड देन कॉलम नेम. ओके, सो इट रिटर्न्स द लोएस्ट व्हॅल्यू of a column. Okay, and max column. झालेत आपले functions. Max column, it will returns the highest value of a column.
ओके, ह्याच्यामध्ये डिस्टिंक्ट वगैरे काही नाहीये, बिकॉज ऑब्विसली लॉजिकली बघा की मिनिमम व्हॅल्यू जरी पण डुप्लिकेट असेल 50-50, सपोज 50-50 3 टाइम्स आहे रो एका कॉलम मध्ये आणि 50च मिनिमम येते. सो असं नाही ना की एक फर्स्ट रोला 50 आणि थर्ड रोला 50, त्याचं काय डिफरंट मिनिंग आहे, दॅट आर द 50s ओनली. ओके, सो आपला जो टेबल होता त्याच्यामध्ये सॅलरीज काय होता 100-50. सपोज आपण एक 120 घेतलं, देन 50 आणि 100 ह्या घेतल्या. ओके, आता जर मी मिनिमम सॅलरी जर केलं तर आय विल गेट द 50 आणि मॅक्स सॅलरी केलं तर काय डिस्प्ले होणार 120. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दीज आर द SQL ऍग्रीगेट फंक्शन्स. ओके, सो आपण 1 by 1 स्टडी करूयात, रन करून बघू. सपोज बघा आता मी हा टेबल क्रिएट केलेला आहे, सॅम्पल टेबल. ओके, सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द काउंट फंक्शन. ओके, सो सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम सॅम्पल. फर्स्ट सिंटॅक्स ऑफ अ काउंट, इट विल रिटर्न 6. मग ह्याच्यामध्ये नल व्हॅल्यू जरी असेल रो मध्ये पण 2 रो सुद्धा कन्सिडर होतो. सो टोटल नंबर ऑफ रोज काय आले 6 आले. ओके, नाव सिलेक्ट. आता जर मी आयडी केलं तरी पण मला 6 मिळणार, काउंट ऑफ आयडी. बट जर आता मी इथे सॅलरी केलं then I will get the 5 because one entry is a null entry. Okay, now next select count distinct salary, so I will get the 4. Okay, so 5 count salary केलं तेव्हा 5 का दिलं because one is null entry, so non null values total 5 आहे. आणि जेव्हा आपण ओनली कॉलम नेम प्रोव्हाइड करतो then that केस मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज कन्सिडर होत नाही. ओके, डुप्लिकेट व्हॅल्यूज पण कन्सिडर होतात आणि डिस्टिंक्ट जेव्हा आपण वर्ड लिहितो तेव्हा डुप्लिकेट व्हॅल्यू कन्सिडर होत नाही आणि प्लस नल पण नाही होत. सो इथे 62 टाइम्स आहेत, बाकी युनिक व्हॅल्यू आहे. सो 60चा काउंट एकच येणार आणि बाकी 80चा एक 1 आणि 40चा 1 आणि 70चा 1. सो टोटल 4 एंट्रीज. ओके, सो हे झालं काउंट. देन आफ्टर दॅट सम. सो सिलेक्ट सम सॅलरी फ्रॉम सॅम्पल. ओके, बघा 310. आता किती आलेत आपले बघा, सम सॅलरी डिस्टिंक्ट वर्ड लिहिले नाही, सो डुप्लिकेट व्हॅल्यू सुद्धा काउंट होणार, फक्त नल होणार नाही. सो 80 प्लस 40 120, 120 प्लस 60 किती झाले 180, 180 प्लस 70 किती झाले 250 आणि 250 प्लस 60 किती झाले 310. ओके, नाउ नेक्स्ट आहे फक्त आता इथे डिस्टिंक्ट कीवर्ड येते. त्याच्या आधी आपण परत एकदा डिस्प्ले करूया टेबल. मीन्स आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅम्पल. ओके, नाउ बघा 250 झाला आता सम. कसं काय, बिकॉज 80 प्लस 40 120, 120 प्लस 60 180, 180 प्लस 70 250 आणि हे 60 काउंट होणार नाही बिकॉज ऑलरेडी 60 काउंट झालेले आहे. सो वी विल गेट द 250. ओके, नाउ द ॲव्हरेज सॅलरी. सपोज सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम सॅम्पल. बघा आता 62 कसं आलं बघा आपलं टोटल. आता डिस्टिंक्ट कीवर्ड नाही लिहिलेलं, सो डुप्लिकेट व्हॅल्यूची पण सम होणार. ओके, बॅकग्राऊंडला. सो सम किती आले ते आपली डुप्लिकेट व्हॅल्यूची कन्सिडर करून 310. ओके, आणि टोटल काउंट किती येणार आहे नल व्हॅल्यूचं सोडून 1 2 3 4 5. ओके, सो 310 डिवाइड बाय 5 कॅल्क्युलेटरनी करा, बरोबर येईल बघा. 310 डिवाइड बाय 5 इट विल डिस्प्ले 62. ओके, नाउ डिस्टिंक्ट सॅलरीची सम. तर कसं होतं बॅकग्राऊंडला बघा की आता आपली सम किती आली होती डिस्टिंक्टची 250. सो 250 डिवाइड बाय अगेन किती, आता रोज किती डिस्टिंक्टच येणार, काउंट किती येणार 1 2 3
का आणि टोटल 4 काउंट येणार. सो 250 डिवाइड बाय 4. सो 62.5 ऍव्हरेज येत. आलं का लक्षात? ठीक आहे. बिकॉज जेव्हा आपण डिस्टिंक्ट कीवर्ड लिहितो ऍव्हरेजला तेव्हा सम कशी ऍव्हरेज कसं कॅल्क्युलेट होतं बॅकग्राऊंडला, सम ऑफ डिस्टिंक्ट सॅलरी डिवाइड बाय काउंट ऑफ डिस्टिंक्ट सॅलरी. सो सम किती आलेली आपली डिस्टिंक्टची 250 आणि काउंट किती आलेला 4 आलेला बघा डिस्टिंक्ट सॅलरीचा काउंट. ओके. सो दिस इज अ ऑल फॉर्म्स ऑफ अ ऍव्हरेज फंक्शन. आफ्टर दॅट मिनिमम. सो सिलेक्ट मिनिमम salary from sample. ओके. 40 मिनिमम आहे बघा ह्यातली सगळ्यात छोटी. त्याच्यानंतर मॅक्स आता आपल्याला 80 रिटर्न झाले. आलं का लक्षात? ठीक आहे. तर हे झालं तुमचं डिस्टिंक्ट SQL aggregate functions. ओके. नाउ द नेक्स्ट आहे आहे बघा ऑर्डर बाय क्लॉज. SQL ऑर्डर बाय क्लॉज. ओके. सो SQL ऑर्डर बाय क्लॉज काय करणार की जे तुमचे नंबर ऑफ रोज आहेत त्याला सॉर्ट करणार. ओके. सो युजिंग द ऑर्डर बाय क्लॉज मीन्स व्हॉट, आपण इथे ऑर्डर बाय यूज करणार आपल्या क्वेरी मध्ये. सो ह्या कीवर्डनी काय होतं, इट इज युज्ड टू सॉर्ट द रिझल्ट सॉर्ट करण्यासाठी त्याचा यूज होतो. ओके. फॉर एक्झाम्पल आता आपण एखादी टेबल घेऊयात, कंपनी आणि ऑर्डर नंबर पुढे मागे लिहूयात थोडस. आता सपोज हा आपला एक टेबल आहे, सपोज ऑर्डर्स टेबल आहे. कोणता? ऑर्डर्स टेबल. ओके. सो आपल्याला नंबर ऑफ रोज सॉर्ट करण्यासाठी वी आर युजिंग द ऑर्डर बाय क्लॉज. ओके. सो आपण जे हे सॉर्टिंग हे असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर बोथनी करू शकतो. ओके. सो त्याच्यासाठी तुम्हाला वर्ड स्पेसिफाय करावा लागतो. जर असेंडिंग करायचं असेल तर ASC. ओके. आणि डिसेंडिंग ऑर्डरनी जर करायचं असेल तर DESC. ओके. सो बाय डिफॉल्ट जर तुम्ही असेंडिंग और डिसेंडिंग कोणताच वर्ड स्पेसिफाय नाही केला, ओनली ऑर्डर बाय जर दिलेलं तर बाय डिफॉल्ट असेंडिंग ने होणार. सो फॉर डिस्प्लेइंग द डेटा और रोज इन डिसेंडिंग यू हॅव टू स्पेसिफाय दिस वर्ड. असेंडिंग साठी स्पेसिफाय करायची गरज नाही, केलं तरी चालेल, नाही केलं तरी पण असेंडिंगनेच होणार आहे. आणि जर तुम्हाला डिसेंडिंग म्हणजे रिव्हर्स ऑर्डरनी जर डिस्प्ले सॉर्ट करायचा असेल देन यू हॅव टू यूज अ डिसेंड कीवर्ड. ओके. सो आता आपण एक एक्झाम्पल बघूया. फर्स्ट सपोज हा माझा एक इनपुट टेबल आहे. ओके. नाउ आता सपोज मी असं लिहिलं, सिलेक्ट कंपनी फ्रॉम ऑर्डर्स. और टेबलचं नेम काय? ऑर्डर्स. ओके. आणि इथे लिहिलं कीवर्ड ऑर्डर बाय आणि कोणत्या कॉलमला मला सॉर्ट करायचं आहे? कंपनी. ओके. सो कंपनी जर मी असंच लिहिलं असतं जनरल की सिलेक्ट कंपनी फ्रॉम ऑर्डर तर काय डिस्प्ले झालं असतं? ऍज इट इज विप्रो, MBT, विप्रो अँड सेगा असं डिस्प्ले झालं असतं. बरोबर. आता मी पुढे काय ऍड केलंय बघा,
पुढे काय ऍड केलं की ऑर्डर बाय कंपनी, म्हणजेच काय कंपनी कॉलम तुम्ही कॉलम डिस्प्ले करणार आहे पण ऑर्डर बाय कंपनी. आता असेंडिंग डिसेंडिंग वर्ड लिहिलेला नाहीये, सो कॉलम कोणत्या कॉलमला सॉर्ट करणार कंपनी कॉलमला. ओके, आणि डिस्प्ले करणार. सो असेंडिंग डिसेंडिंग कीवर्ड लिहिलेलं नाही, सो असेंडिंग वेनी. सो विप्रो, एमबीटी, विप्रो आणि सेगा ह्यातलं सगळ्यात आधी काय होतं, सो पहिले एम येतो, सो पहिले डिस्प्ले होईल एमबीटी. ओके, त्याच्यानंतर एस येतो सेगा. आता विप्रो 2 आहेत, मग त्याचा रिस्पेक्टिव्ह ऑर्डर नंबर कन्सिडर होतो. सो पहिले किंवा नाही, जो आधी आहे तोच डिस्प्ले होईल. सो इथे विप्रो आणि परत खाली विप्रो डिस्प्ले होईल. ओके, सो एकदा आपण हे क्रॉस चेक करू. ठीक आहे, सो ह्या वेळी तुमचे काय होणार, सॉर्ट होणार. आता जर तुम्ही इथे स्टार लिहिलं तर मग कंपनी आणि ऑर्डर नंबर दोन्ही सॉर्ट नाही होत. ऑर्डर बाय फक्त तुम्ही कंपनीलाच लिहिलंय, सो कंपनी कॉलम सॉर्ट होणार आणि अकॉर्डिंग टू दॅट आता एमबीटी सेकंड होतं ते फर्स्टला आलं, सो त्याचा रिस्पेक्टिव्ह ऑर्डर नंबर त्याच्या पुढे येणार. आलं का लक्षात? ठीक आहे, 3412 देन 6798 अँड 2312 असं. ठीक आहे, जर तुम्ही इथे स्टार लिहिलं तर ऑर्डर बाय सॉर्ट तर तुम्ही कंपनीलाच केलंय फक्त, सो कंपनी सॉर्ट होणार आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह ऑर्डर नंबर त्याच्या पुढे येणार. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? नाउ नेक्स्ट बघा, आता ह्याच्यामध्येच ऑर्डर बाय, इथे स्टारच लिहूयात. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स, ऑर्डर बाय, पहिले मी कंपनी लिहिलं आणि कॉमा देऊन परत ऑर्डर नंबर दिलं, म्हणजे दोन्ही पण सॉर्ट करायचंय. मग आता पहिले तुम्ही काय लिहिलंय कंपनी, सो कंपनी तर अशीच सॉर्ट होतीये. ओके, पण आता इथे काय होणार, जिथे मगाशी फक्त आपण ऑर्डर बाय कंपनी केलं, सो इथे जो फर्स्ट विप्रो 2 विप्रो आहेत, त्यातलं फर्स्ट कोणता होता, हा तर तोच डिस्प्ले झाला आणि त्याच्या खाली नेक्स्ट. ओके, नाउ आता मी ऑर्डर नंबर पण ऑर्डर बायच्या पुढे टाकलेलं आहे. ओके, सो त्या केसमध्ये पहिले तर कंपनीच होणार आहे, पण जेव्हा विप्रो 2 सेम व्हॅल्यूज येणार तेव्हा त्याचा ऑर्डर नंबर पण आता कन्सिडर होणार, बिकॉज तो पण आपण सॉर्ट साठी लावलेला आहे. सो 6798 आणि 2312 मधला पहिले कोणता आहे 2312, तो आधी डिस्प्ले होणार आणि मग नंतर 6798. ओके, म्हणजेच काय की तुम्ही फर्स्ट कॉलम जो सॉर्ट करतात तो प्रॉपरली सॉर्ट होतो आणि जो सेकंड आहे तर तो कसा त्यातल्या जे सेम व्हॅल्यूज आहेत, मग तुम्ही म्हणताल की ऑर्डर नंबर मध्ये 2312 सगळ्यात लेस आहे, पण मग तो जर इथे लिहिला मी 2312 तर तो मॅच नाही होणार एमबीटी सोबत, बिकॉज एमबीटी ची तर ऑर्डर नंबर 5678 आहे. ओके, सो त्या केस मध्ये पहिले आपण सॉर्ट काय लावलेला आहे कंपनी, सो कंपनी सॉर्ट होणार, पण जेव्हा सेम व्हॅल्यू येईल त्या केस मध्ये मग दुसरा कॉलम चेक होईल जो की आपण ऑर्डर बाय क्लॉजला पास केलेला आहे. सो त्यातली जी लेस व्हॅल्यू आहे ती आधी येईल आणि नंतर दुसरी येईल. आलं का लक्षात? तर हे झालं ऑर्डर बाय. आणि जर मी इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स, ऑर्डर बाय कंपनी आणि डिसेंडिंग दिलं, काय लिहिलं डिसेंडिंग लिहिलं, तर काय येणार बघा आता विप्रो. ओके, सो आधी माझं कोणतं आहे 678 म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनी ना, सो विप्रो आधी येणार 6798, त्याच्यानंतर सेग परत विप्रो येणार 2312, त्याच्यानंतर सेगा येणार 3412 आणि नंतर एमबीटी येणार 5678, बिकॉज आता आपण डिसेंडिंग वर्ड लिहिलेला आहे, सो तो डिसेंडिंग ऑर्डरनी काय होणार सॉर्ट होणार. ओके, नाउ लेट्स सी एक्झाम्पल. सो आपण आपल्या सेम टेबल वरती एक्झाम्पल करूया. सो फर्स्ट मी त्याचा आउटपुट डिस्प्ले करते इथे. सॅम्पल ठीक आहे, झालंय. आता बघा सिलेक्ट नेम करूयात आपण, बिकॉज आयडी तर ऑलरेडी सॉर्टेड आहे. सो नेम फ्रॉम सॅम्पल ऑर्डर बाय नेमच बघा ABC DEF LMN. ओके,
बघा ABC आधी आलं, मग DEF आधी आलं, त्याच्यानंतर आपल्या LMN आधी आलं, मग MNO आणि मग नंतर PQR. आता जर मी इथं डिसेंडिंग लिहिलं वर्ड, देन रिव्हर्स, पहिले XYZ आलं का लक्षात? ठीक आहे. तर हे झालं आपलं ऑर्डर बाय. आता इथे सेम व्हॅल्यू आहेत का चेक करण्यासाठी 60 आणि 60 आहे, पण ABCच आधी येतो. इथे पण सेम पाहिजे होत्या व्हॅल्यूज. ओके. आता बघा, जर मी इथे सिलेक्ट ID नेम फ्रॉम सॅम्पल ऑर्डर बाय ID नेम डिसेंडिंग DSC. बघा आता नेम डिसेंडिंग ऑर्डरने आलं बघा. ठीक आहे. काहीतरी चुकतंय इथे. सिलेक्ट ID म्हणजे मला हे 6 to 1 पाहिजे. ओके. आणि मग त्याचं रिस्पेक्टिव्ह जसं येईल तसं पाहिजे. ओके. सो 6 आय थिंक IDच्या पुढे पण डिसेंडिंग लिहायला पाहिजे. बिकॉज मग तिथे ID काय होते, असेंडिंग होते, आणि मग जो डिसेंड म्हणजे नेम जरी डिसेंडिंग असेल तरी पण ID तर आपला असेंडिंग होतोय ना. सो पहिल्यांदा ऑर्डर बाय क्लॉज फर्स्ट कॉलमला पहिल्यांदा रन करतो. बरोबर. जसं मगाशी मी तुम्हाला कंपनी आणि ऑर्डर नंबर सांगितलं. ओके. सो पहिले कंपनी सॉर्ट करणार आणि जेव्हा डुप्लिकेट व्हॅल्यूज येईल तेव्हा मग तो चेक करणार सेकंड कॉलम. ओके. सो पहिले आता मी दोन्ही डिसेंडिंग लिहिलेला आहे. सो ID डिसेंडिंग, सो 6 आहे. सो इथे नेम आता कन्सिडरच नाही होणार, ID वाईजच सगळं डिस्प्ले होणार. का नाही? सपोज आता ID जर टू टाइम जर 6 असते, म्हणजे XYZ ला पण 6 आहे आणि DEF ला पण 6 आहे, तर मग XYZ वाला कॉलम आधी झाला असता, बिकॉज मग नेम पण मी डिसेंडिंग केलेला आहे. आलं का लक्षात? पण आता काहीच नेम कन्सिडर होणार नाही. आलं का लक्षात? ठीक आहे. जर ID फर्स्ट कॉलम आपण ऑर्डर बाय कोणता लावलेला ID, सो ID मध्ये जर सेम व्हॅल्यू असेल, सो त्या केसमध्ये रिस्पेक्टिव्ह सेकंड कॉलम होईल कन्सिडर, की मग त्याला पण आपण डिसेंडिंग लावलाय, मग त्यातला जो मोठा आहे, लार्ज आहे, तो आधी डिस्प्ले होईल जर सेम असेल तर. आलं का लक्षात? ठीक आहे. सो इथे होणार नाही. सो हे झालं तुमचं ऑर्डर बाय क्लॉज. नाउ नेक्स्ट आहे बघा स्ट्रिंग फंक्शन्स. आपण ऍग्रीगेट बघितले, त्याच्यानंतर ऑर्डर बाय क्लॉज बघितला. Now let's see string functions. Okay. So first n number of string functions आहेत बघा. So first जे string function आहे ते आहे ASCII. Okay. So ASCII function is used to return the ASCII value of a given character. Okay. इथे तुम्ही सिंगल कोट मध्ये character देणार. So this function is used to return ASCII value of गिवन कॅरेक्टर. ओके. नाउ बघा, इथून पुढे आपण जे फंक्शन अप्लाय करणारे स्ट्रिंगचे जे फंक्शन्स आहेत ते आपण पर्टिक्युलर टेबल वरती पण करणार आहे, प्लस आपण इंडिव्हिज्युअली पण करणार आहे. म्हणजे टेबलची गरज नाहीये हे स्ट्रिंगचे फंक्शन रन करण्यासाठी. ओके. आता ASCII व्हॅल्यू ऑफ अ गिवन कॅरेक्टर. सो ह्याच्यामध्ये मी कॉलम नेम नाही ना टाकू शकत. कॉलम नेम मध्ये कॅरेक्टर मी सिंगल कॅरेक्टर, सो कॉलम नेम मध्ये तर n नंबर ऑफ असतात ना व्हॅल्यूज. सो इथे मी कॉलम नेम नाही टाकू शकत. सो मी काय करणार बघा, सिलेक्ट ASCII, स्टार वगैरे काहीच लिहिणार नाही, कॉलम नेम लिहिणार नाही, ASCII स्मॉल a. आता पण टेबल नेम तर लिहावंच लागतं, बिकॉज आपलं सिलेक्टचा सिंटॅक्स आहे तो. ओके. सो सिलेक्ट देन फंक्शन नेम लिहिलं फ्रॉम. जेव्हा तुमच्याकडे टेबल नसतो, तुम्हाला इंडिव्हिज्युअली रिझल्ट पाहिजे. ओके. कोणताही टेबल मधल्या व्हॅल्यूचा नाही, इंडिव्हिज्युअली. ओके. सो तेव्हा लिहायचं आहे फ्रॉम डुएल. सो डुएल ही सिस्टीम डिफाईन्ड क्लास आहे ज्याच्यामध्ये टेबल आहे. सो त्याच्यातून ही फंक्शन आहे ते रन होतं. सो इट विल डिस्प्ले ASCII व्हॅल्यू ऑफ a that small a that is 97. ओके. जर तुम्ही असं केलं, सिलेक्ट ASCII. ओके. आणि इथं कॅपिटल A, कोणताही तुम्ही सिंगल कोट मध्ये कॅरेक्टर टाकू शकता.
dual, then it will return ASCII value of a capital A is equal to 65. ओके, सो जेव्हा तुमच्याकडे टेबल नाही आहे जो तुम्ही डिझाइन केलेला आहे तो, तरी सुद्धा तुम्हाला फंक्शन एक्झिक्यूट करायचे आहेत, तेव्हा तुम्ही लिहिणार फ्रॉम डुएल. आलं लक्षात? ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला मी करून दाखवते, मग बाकीचे मी एक्झाम्पल्स आधी फंक्शन घेईल आणि मग डिस्प्ले करून दाखवते, रन करून दाखवते. तर हे डुएल कसं होते ते तुम्हाला सांगते. बघा, सिलेक्ट ASCII फंक्शन स्मॉल a फ्रॉम डुएल. ओके, इथे जरी कॅपिटल ए दाखवत असेल, बट आपण इथे स्मॉल ए केलं ना, किंवा डिस्प्ले होताना जरी आपण कॉलम नेम बघा स्मॉल मध्ये लिहिलेला आहे क्रिएट करताना, तरी पण डिस्प्ले जेव्हा आपण करतो तेव्हा कॅपिटल मध्ये एंट्रीज येतात. फक्त व्हॅल्यूच्या जसे तुम्ही टाकताल तशा डिस्प्ले होतात. ओके, सो इथे जरी कॅपिटल ए दाखवलं असेल पण आपण तर स्मॉल ए पास केलं ना, सो त्याची 97 आली. ओके, आता जेव्हा मी कॅपिटल ए टाकला इथे तेव्हा 65 आली. ओके, एक स्पेस दिली, सिंगल स्पेस, 32 आली. झिरोची काय असते बघा, सिंगल कोट मध्ये झिरोची ASCII व्हॅल्यू असते 48 आली. आलं लक्षात? तर हे झालं तुमचं नेक्स्ट फंक्शन. नाऊ नेक्स्ट फंक्शन, आता पुढचं लोअर फंक्शन. ओके, सो लोअरला तुम्ही कॉलम पास करू शकता किंवा डायरेक्टली स्ट्रिंग पास करू शकता. ओके, सो जेव्हा तुम्ही कॉलम नेम पास करणार तेव्हा तुम्ही तुमच्या टेबलचं नेम लिहा, आणि जेव्हा डायरेक्टली स्ट्रिंग पास करणार तेव्हा फ्रॉम डुएल लिहा. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, सिलेक्ट लोअर. ओके, आता मी इथे लिहिलं कॅपिटल मध्ये ABC फ्रॉम डुएल, so it will return small abc. Okay, now मी लिहिलं सिलेक्ट लोअर, स्मॉल केस मध्ये लिहिलं तरी चालेल. देन आपलं कॉलम नेम लिहिलं नेम फ्रॉम सॅम्पल. ओके, सो ह्याच्यामध्ये काय होईल, जे नेम ज्या म्हणजे नेम पूर्ण एक इच रो कन्सिडर होणार, आणि नेम मध्ये जर व्हॅल्यू अप्पर केस मध्ये असेल तर त्याचं लोअर केस मध्ये डिस्प्ले होईल, कन्वर्ट होऊन डिस्प्ले होणार. ओके, सो नेक्स्ट फंक्शन आहे अप्पर फंक्शन. ऑब्विसली ह्याला पण तुम्ही कॉलम आणि स्ट्रिंग स्पेसिफाय करणार. ओके, नाऊ कॉलम किंवा स्ट्रिंग. सो सिलेक्ट अप्पर. जर तुम्ही कॉलम नेम लिहिलं नाही, डायरेक्टली एखादी जर स्ट्रिंग टाकली, सो म्हणजे कोणत्याही टेबलचा रेफरन्स न घेता, सो फ्रॉम डुएल लिहायचं. सो इट विल रिटर्न ABC. आणि सपोज तुम्ही कॉलम नेम टाकले, सो सिलेक्ट अप्पर, देन राईट द कॉलम नेम. कॉलम नेम डबल कोट मध्ये टाकायची गरज नाही इथं, सॉरी, सिंगल कोट, नॉट डबल कोट. SQL मध्ये स्ट्रिंग ही सिंगल कोटने आयडेंटिफाय होते, फ्रॉम सॅम्पल. ओके, सो याच्यामध्ये ऑल एंट्रीज इन नेम कॉलम. नेम कॉलम मध्ये जेवढ्या एंट्रीज असेल त्याच्यामध्ये ज्या ज्या स्मॉल केस मध्ये व्हॅल्यू असेल त्याचं कन्व्हर्जन अप्पर केस मध्ये होतं. ओके, नाउ लेट्स सी. बघा, आता सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅम्पल. ओके, सो आपलं नेम जे आहे, तर ऑब्विसली आयडी आणि सॅलरी तर आपण लोअर केस अप्पर केस करणार नाही, बिकॉज दॅट आर नंबर. ओके, सो आपण आता अप्पर यूज करूयात. सिलेक्ट अप्पर नेम फ्रॉम सॅम्पल. बघा, ऑल दी लेटर्स काय झाले, नेम कॉलम मधले कॅपिटल झाले. ओके, नाऊ आता जर मी लोअर केलं तर ऑलरेडी ते लोअरच आहे, सो त्याचं काही इफेक्ट होणार नाही, लोअर झाले. ओके, नाऊ आता मला इंडिव्हिज्युअली करायचं आहे, सो डुएल करणार, आणि इथे कॉलम नेम नाही पास करणार, डायरेक्टली तुम्ही इथे स्ट्रिंग पास करणार. आलं का? ही पास केली, त्याचं स्मॉल मध्ये आलं. त्याच्यानंतर कॅपिटल मध्ये आलं. लक्षात? ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू देताय, ज्याचं तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे, तेव्हा तुम्ही काय करणार, फ्रॉम डुएल लिहिणार, आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या टेबल मध्ये काही चेंजेस करायचे असतील स्ट्रिंग फंक्शनने, तेव्हा टेबलचा नेम देणार. ओके,
Now the next function, length function. Length function. Okay, so this will length function is used to calculate the length of or number of characters in a given string. Okay, so ह्याला पण तुम्ही कॉलम देऊ शकता आणि त्याच्यानंतर स्ट्रिंग देऊ शकता. सो जी तुम्ही स्ट्रिंग स्पेसिफाय केलेली आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत दॅट विल रिटर्न बाय द लेंथ फंक्शन. आणि जर कॉलम नेम केलेला आहे सो इच कॉलम मध्ये जे जी व्हॅल्यू आहे सो इच व्हॅल्यूची पर्टिक्युलर लेंथ काय होईल डिस्प्ले होईल. आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक वेनी करूयात. सिलेक्ट वन बाय वन. पहिले आपण डायरेक्टली व्हॅल्यू टाकू. सो A B C D E F. ओके, देन फ्रॉम डुएल. ओके, त्याच्यानंतर बघा सिलेक्ट लेंथ देन ई नेम सॉरी नेम. आपल्या इथे काय नेम. ओके, लेंथ फंक्शन असं नाही यूज करायचं जेव्हा आपल्याला कॉलम वरती करायचं आहे ना. तो सिलेक्ट नेम. ओके, नेम तर सिलेक्ट होईलच त्याच्या पुढे किंवा डायरेक्ट सिलेक्ट लेंथ देन कॉलम नेम फ्रॉम सॅम्पल. ओके, सो इथे बघा इथे काय डिस्प्ले होईल 1 2 3 4 5 6 डिस्प्ले होईल. आणि इथे काय डिस्प्ले होईल बघा. सपोज आपल्या नेम कॉलम मध्ये या एंट्रीज आहेत. ओके, सो ABC. बट आता आपण फक्त लेंथ डिस्प्ले करतोय ना. सो आपल्याला डिस्प्ले काय होईल बघा 3. सपोज इथं O आहे 3 and 4 असं डिस्प्ले होईल. 3 3 4 डिस्प्ले होईल. आलं का लक्षात. ठीक आहे. सो जेवढ्या एंट्रीज आहेत त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये आणि ईच एंट्रीची नंबर ऑफ लेंथ तसं डिस्प्ले होईल 1 by 1 एका खाली एक. ओके, नाऊ बघा सिलेक्ट लेंथ LENGTH. डायरेक्ट व्हॅल्यू टाकली. सो फ्रॉम डुएल बघा काय आलं 1 2 3 4 5 6 टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स. नाउ LENGTH नेम फ्रॉम बघा 3 3 बिकॉज ऑल आपल्या व्हॅल्यूज काय होत्या सगळ्या नेम मध्ये 3 3 3 आहे ना. 3 3 3 3 ऑल 3 3 3. ओके, सो आता इथे काय आपल्याला प्रॉपर डिस्प्ले होत नाहीये बघा. जस्ट लेंथ डिस्प्ले होते लेंथ ऑफ अ नेम. ओके, सो इथे कसं आपण डायरेक्टली व्हॅल्यू दिलेली आहे सो लगेच कळते आपल्याला की लेंथ ऑफ दिस इक्वल टू 6. ओके, पण आता बघा आपल्याला जर थोडंसं फॉर्मॅटिंग करायचं असेल सो पहिले नेम डिस्प्ले होईल कॉमा देन लेंथ फंक्शन डिस्प्ले होईल. ओके, आणि त्याच्यानंतर या लेंथ फंक्शनची जी व्हॅल्यू आहे त्याला जर आता बघा काय होतं. सिलेक्ट नेम. बघा आता PQR 3 नेम पण आपण डिस्प्ले करतोय कॉलम नेम. त्याच्यानंतर त्याच्या पुढे काय डिस्प्ले करायचं आपल्याला त्या नेमची लेंथ. सो लेंथ ऑफ अ नेम. आलं का लक्षात. ठीक आहे, तर हे झालं तुमचा नेक्स्ट सिंटॅक्स. ओके, नाउ त्याच्यानंतर आता पुढचं फंक्शन इनिट कॅप फंक्शन. इनिट कॅप फंक्शन. सो ह्याला पण तुम्ही कॉलम नेम पास करू शकता किंवा स्ट्रिंग पास करू शकता. ओके, सो इनिट कॅप फंक्शन काय करतं इनिशियल और द फर्स्ट लेटर ऑफ each word makes it capital. First letter of each word capital convert करतो. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट इनिट कॅप. आता आपण डायरेक्टली स्ट्रिंग टाकूयात. सपोज मी टाकली स्मॉल मध्येचा वेलकम टू RDBMS लेक्चर. डायरेक्टली स्ट्रिंग टाकली सो मी लिहिणार फ्रॉम डुएल. ओके, सो इथे मला डिस्प्ले कसं होणार बघा W कॅपिटल बाकी ऍज इट इज. T2 चा T कॅपिटल RDBMS चा R कॅपिटल RDBMS
आणि लेक्चरचा L कॅपिटल. आलं का लक्षात? ठीक आहे. नाऊ सिलेक्ट इनिट कॅप, इथे लिहिलं मी नेम फ्रॉम सॅम्पल. देन नेम कॉलम मध्ये जेवढ्या एंट्रीज आहेत त्याचं जरी मल्टिपल वर्डचे असेल तरी सुद्धा होणार लाईक दिस. आता आपण सगळे सिंगल वर्डचेच घेतलेले. सो इच कॉलम नेम मध्ये सॅम्पल टेबल मध्ये जेवढ्या एंट्रीज आहेत तेवढे सगळे काय होणार, फर्स्ट लेटर जे आहे ते काय होणार, कॅपिटल होणार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं इनिट कॅप. आपण 2-3 फंक्शन्स ऍट अ टाइम करूयात एक्झिक्यूट. इनिट कॅप झाल्यानंतर ट्रान्सलेट फंक्शन बघा, इम्पॉर्टंट आहे ट्रान्सलेट फंक्शन. त्याचं सिंटॅक्स बघा काय, तर स्ट्रिंग पाठवणार किंवा कॉलम पाठवणार, त्याच्यानंतर सोर्स स्ट्रिंग आणि टार्गेट स्ट्रिंग, टार्गेट कॅरेक्टर. ओके, आता ट्रान्सलेट काय करणार, सपोज तुम्ही एक स्ट्रिंग पाठवलेली आहे. ओके, त्या स्ट्रिंग मध्ये जर एखादं वन कॅरेक्टर असेल ते रिप्लेस करणार बाय दिस कॅरेक्टर. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे वेलकम आहे. आता मला हा जो सी जर आला तुमच्या स्ट्रिंग मध्ये तर तो मला रिप्लेस करायचा आहे एक्स नी. सो इथे काय येणार बघा, स्ट्रिंग येणार वेलकम. ओके, आणि सोर्स येणार सी आणि टार्गेट येणार एक्स. ओके, सो कसं लिहिणार मी, सिलेक्ट ट्रान्सलेट. ओके, आणि इथे लिहिणार स्ट्रिंग वेलकम. ओके, सोर्स लिहिला सी आणि टार्गेट लिहिला एक्स. सो मला फ्रॉम डुएल. ओके, सो आउटपुट काय येणार बघा, WEL. जोपर्यंत सोर्स सी येत नाही स्ट्रिंग मध्ये, सी आला की तो रिप्लेस करणार एक्स ने. सो हे झालं आउटपुट. ओके, ट्रान्सलेट वेलकम. ओके, मला ई आणि ओ बघायचंय आणि ते रिप्लेस करायचंय एक्स वाय. असं नाही एक जोडून नाही, कोणतं पण. आता बघा, ट्रान्सलेट फंक्शन कॅरेक्टर बाय कॅरेक्टर चेक करतं, स्ट्रिंग नाही चेक करत. की जोडून जर ईओ आलं तर असं त्याचं मिनिंग नाही, कंबाईनिंग ईओ आलं तर कोणत्या पण पोझिशनला जर ई आला तर तो रिप्लेस, ईच्या रिस्पेक्ट टू टार्गेट मध्ये फर्स्ट काय लिहिलं, एक्स ने रिप्लेस होणार आणि ओ आला तर तो वाय ने रिप्लेस होणार. सो इथे लिहिणार आपण फ्रॉम डुएल. सो असं कन्सिडर नाही करत की तुम्ही जी इथे स्ट्रिंग दिलेली आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली हा सिक्वेन्स पाहिजे, असं नाही. ट्रान्सलेट फंक्शन काय करतं की फर्स्ट कॅरेक्टर जे तुम्ही पाठवणार आहे ते सेकंड टार्गेट मध्ये जे फर्स्ट आहे त्याने रिप्लेस करणार. एकच दिला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, मोर दॅन वन पण तुम्ही देऊ शकता. सो जर ई आला तर तो रिप्लेस होणार एक्स ने आणि ओ आला तर रिप्लेस होणार वाय ने. सो तुमचं आउटपुट काय येणार, इथे येणार एक्स, एल, सी तसाच, ओ आला तर वाय, एम आणि अगेन एक्स. हे तुमचं आउटपुट आलं. ई रिप्लेस जिथे जिथे आहे तिथे एक्स रिप्लेस झाला आणि जिथे जिथे ओ आहे तिथे वाय आला. ओके, नाऊ ह्याच्यामध्ये एक केस आहे बघा. सपोज आता मी असं केलं, सिलेक्ट ट्रान्सलेट वेलकम. ओके, इथे मी ई ओ लिहिलं आणि इथे फक्त एकच व्हॅल्यू लिहिली फ्रॉम डुएल. जर मी 2 कॅरेक्टर्स रिप्लेस करते तर टार्गेट मध्ये पण 2 पाहिजे, पण आता मी एकच लिहिलं तर ई रिप्लेस होणार. ई फर्स्ट लिहिलेला आहे सोर्स मध्ये, सो टार्गेट मधला फर्स्ट काय एक्सच आहे. सो जिथे ई आहे तिथं एक्स येणार, CO. ओके, आता ओ आला पण ओ ला रिप्लेसमेंट दिली आहे का नाही, सो तो ओ रिमूव्ह होणार आणि मग इथे ओ येणारच नाही. सो त्याला कोणतं रिप्लेस पण होणार नाही. सो डायरेक्टली एम येणार आणि ई नंतर डायरेक्टली ईच्या ऐवजी एक्स येणार. ओके, सो तुम्ही सोर्स मध्ये जे कॅरेक्टर आहे त्याला जर टार्गेट स्पेसिफाय नाही केलं देन दॅट कॅरेक्टर इज रिप्लेस इन अ फ्रॉम अ स्ट्रिंग. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं ट्रान्सलेट फंक्शन. सो आपण आता इनिट कॅप फंक्शन आणि ट्रान्सलेट फंक्शन करू. बघा आता, सिलेक्ट init cap name from sample. बघा आता each एकच वर्ड आहे, सो त्याचं फर्स्ट लेटर काय आलं, कॅपिटल आलं. आलं का लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट init cap welcome to my lecture
फ्रॉम डुएल. बघा W कॅपिटल, T कॅपिटल, M कॅपिटल आणि L कॅपिटल. ओके, नाव सिलेक्ट ट्रान्सलेट. बघा आता सपोज आता आपल्या टेबल मधलंच करूयात. सो टेबल नेम कॉलम किंवा स्ट्रिंग दोन्ही देऊ शकता. सो आधी मी आपल्या टेबलने सांगते. सो नेम आणि नेम मध्ये जर कुठे सपोज बी आला तर तो आपण बी आणि सपोज ए इथलं हे लक्षात ठेवा. ओके, हे एकदा आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅम्पल म्हणजे आपल्याला नाव सिलेक्ट ट्रान्सलेट. ओके, आता मी केलं नेम मध्ये सपोज जर ए आला, एक्स आला आणि डी आला तर मला रिप्लेस करायचा आहे. जे व्हॅल्यूज नाहीये त्याच्यामध्ये त्या घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल. JHK फ्रॉम सॅम्पल. बघा आता हे आपले एंट्रीज होती. ओके, सो नेम मध्ये पहिले इथे बघा PQR. सो आपण दिलंय का रिप्लेस करण्यासाठी? नाही. सो PQR ऍज इट इज रिप्लेस झालं. LMN सेकंड नेम. सो AXD. सो LMN पण नाहीये. सो ते नाही. इथे बघा आता A येतोय. सो A कशाने रिप्लेस होणार? J ने. सो इथे J आला बघा. ओके, सो सेकंड काय बी आणि सी साठी नाहीच सोर्स मध्ये. नंतर XYZ. सो X साठी आहे. सो जेव्हा X येईल तेव्हा तो रिप्लेस करायचा H ने. सो X रिप्लेस झाला H ने आणि YZ ऍज इट इज. ओके, MNO नाहीये ह्यातलं एक पण सोर्स मध्ये. ओके, सो MNO ऍज इट इज रिप्लेस होणार. आणि D आलं तर आपण काय सांगितले? D आलं तर K सांगितले. सो DEF च्या ऐवजी KEF. ओके, आता बघा इथे मी काय करते, D लिहिते पण इथं K नाही लिहित. तर बघा इथं फक्त EF आलं म्हणजे जो D मगाशी रिप्लेस झाला K नी, पण आता मी D ला रिप्लेसमेंट दिलेलीच नाहीये. सो जर D आला तर तो काय होणार? रिमूव्ह होणार. आलं का लक्षात? ठीक आहे. नाव बघा हे कॉलम झालं. नाव आता एक स्ट्रिंग आपण पास करू. ट्रान्सलेट सो C रिप्लेस करू आपण X ने फ्रॉम डुएल. बघा C एकदाच आहे. सो तो रिप्लेस झाला X ने. ओके, नाव EC आला तर आपण तो XY ने रिप्लेस करू. सो वेलकम मध्ये E आला X ने, C आला Y ने, परत E आला X ने. ओके, नाव आता मी C ला रिप्लेसमेंट नाही दिली तर C काय कट होणार. बघा वेलकम जिथं C आपला Y ने रिप्लेस झालता की नाही, सो तो C गेला तिथे आणि फक्त WELOME. सो E फक्त रिप्लेस झाला X ने. आलं का लक्षात? सो दिस इज अ ट्रान्सलेट फंक्शन. नाउ नेक्स्ट फंक्शन इज रिप्लेस फंक्शन. रिप्लेस फंक्शन. तर रिप्लेस फंक्शनला पण तुम्ही स्ट्रिंग और कॉलम, त्याच्यानंतर इथे सोर्सच आहे पण सोर्स स्ट्रिंग तुम्ही स्पेसिफाय करणार आणि इथे टार्गेट स्ट्रिंग स्पेसिफाय करणार. सो रिप्लेस आणि ट्रान्सलेट मध्ये काय डिफरन्स आहे की ट्रान्सलेट मध्ये 1 by 1 कॅरेक्टर होता आणि इथे कंटिन्युअस जर स्ट्रिंग असेल कुठे तर ती रिप्लेस होईल. फॉर एक्झाम्पल बघा सिलेक्ट रिप्लेस वेलकम. ओके, आता मी इथं दिलं कम बाय ने रिप्लेस करायचं. ओके, सो C रिप्लेस होतो B ने असं नाही, O रिप्लेस होतो Y ने असं नाही. कंटिन्युअस जर कम सोर्स स्ट्रिंग लिहिलं आता मी, सो कम जर आलं तुमच्या स्ट्रिंग मध्ये तर ते रिप्लेस होणार बाय ने. जसं मगाशी जर इथे जर ट्रान्सलेट असतं तर फक्त CO रिप्लेस झालं असतं बाय B and Y रिस्पेक्टिव्हली आणि M आणि E जर आले असते तर ते काय झाले असते? ट्रंकेट झाले असते. बट आता इथे काय होणार? कम इज रिप्लेस बाय. ओके, म्हणजे तुमचं आउटपुट काय येणार? वेल आणि बाय असं येणार. आलं का लक्षात? ठीक आहे. बघा आता तर कॉलम वरती ऑपरेशन करून काय एवढा यूज नाही होणार ह्याचा, सो आपण त्याच्यावरती करणार नाहीये. सो सिलेक्ट
नाउ द रिप्लेस फंक्शन बघा आता. सिलेक्ट, थोडं हँग झालेलं मशीन, सो सिलेक्ट रिप्लेस. ओके, वेलकम. If comes in this welcome string, then it replace it by किंवा हाय करू आपण. ओके, फ्रॉम डुएल. सो वेल आलं, त्याच्या पुढे कंटिन्युअस कम आलं तर मग रिप्लेस झालं बाय ते हायने. आणि हे जर ट्रान्सलेट असतं तर कसं झालं असतं बघा. रिप्लेसमेंट फक्त CO ला आली असती, बिकॉज H आणि I 2 आहे टार्गेट मध्ये. M आणि E जर आलं असतं तर काय झालं असतं ते ट्रंकेट, म्हणजे वेलकम आलं बघा. तर E ला रिप्लेसमेंट नाहीये, सो ते रिमूव्ह झालं. इथे रिमूव्ह नाही झालं का, रिप्लेसच लिहिलं का मी. ट्रान्सलेट. नाव बघा, W ला W ऍज इट इज डिस्प्ले झालं. E आलं तर E ला रिप्लेसमेंट दिली का आपण, नाही, सो E रिमूव्ह होणार. नंतर L डिस्प्ले झाला. C ला रिप्लेसमेंट आपण H दिली, सो H आला. O ला रिप्लेसमेंट काय दिली, I, सो I डिस्प्ले झाला. आणि M ला रिप्लेसमेंट नाही दिलेली, E ला पण नाही, सो ते रिमूव्ह झाले. सो रिप्लेस मध्ये एक सबस्ट्रिंग रिप्लेस होते बाय अदर सबस्ट्रिंग. आणि ट्रान्सलेट मध्ये काय होतं, तर ट्रान्सलेट मध्ये इच कॅरेक्टर रिप्लेस होतं सोर्स मधलं टार्गेटनी. ओके, नाउ नेक्स्ट आहे init str फंक्शन, इन स्ट्रिंग फंक्शन बघा. इन स्ट्रिंग फंक्शन. ओके, सो इन str चा सिंटॅक्स बघा काय. स्ट्रिंग पाठवणार किंवा एखादा कॉलम पाठवणार. ओके, त्याच्यानंतर ch टार्गेट कॅरेक्टर आहे. ओके, त्याच्यानंतर +1 और -1 पाठवणार. ओके, आणि त्याच्यानंतर n पाठवणार. सो +1 पाठवणार जर तुम्हाला सर्च करायचं असेल पर्टिक्युलर कॅरेक्टर फ्रॉम बिगिनिंग. ओके, -1 सेंड करणार जर तुम्हाला सर्च करायचं कॅरेक्टर फ्रॉम एंड. ओके, आणि n सर्च फॉर nth पोझिशन. ओके, आता त्याचं मिनिंग काय ते सांगते. तर जनरली आता आपण कॉलम पास करत नाही str ला, स्ट्रिंगच पास करतो. ओके, सो टार्गेट कॅरेक्टर. सपोज आता तुम्ही एक स्ट्रिंग पाठवली. ओके, ही स्ट्रिंग पाठवली. आता टार्गेट कॅरेक्टर तुम्हाला A सर्च करायचा आहे. सो तुम्ही फक्त दोन हे जे आहेत ना, हे दोन ऑप्शनल आहेत. ओके, सो तुम्ही फक्त एवढं पण सेंड टाकू शकता. सो इन str फंक्शन काय करतं की तुम्ही जे टार्गेट कॅरेक्टर सेंड केलेलं आहे ना, तर ते तुमच्या स्ट्रिंग मध्ये फर्स्ट त्याची पोझिशन कुठे आहे ते दाखवतं. ओके, सो आता सुद्धा A कुठे आहे, इथेच आहे. फर्स्ट पोझिशन दाखवतो त्याची, फर्स्ट 1 रिप्लेस करणार. आणि बाय डिफॉल्ट तुम्ही +1 -1 दिलं नाही तर ते बिगिनिंग पासून सर्च करणार. ओके, आणि तो जो A आहे तो या स्ट्रिंग मध्ये कुठे आहे ते पाठवणार 1. आलं का लक्षात. ठीक आहे, नाव बघा INSTR. आता सपोज तुम्ही लिहिलं सेम, आपण स्ट्रिंग पास करू. ओके, एस मला सर्च करायचा आहे. +1 बिकॉज मला स्टार्टिंग पासून सर्च करायचं आहे. आणि n मी केलं सेकंड. ओके, तर सेकंड पोझिशन, सेकंड कुठे आहे, A इथे की नाही बघा. 1 2 3 4. सो रिटर्न काय करणार, 4. सर्च करणार फ्रॉम बिगिनिंग त्याची सेकंड पोझिशन कुठे आहे, म्हणजे सेकंड ऑकरन्स ऑफ A. आणि जर तुम्ही +- दिलं नाही, n दिलं नाही, तर फर्स्ट ऑकरन्स कुठे आहे त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरचा, त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये ते डिस्प्ले होतं. आणि इथे जर तुम्ही पोझिशन दिली तर तुम्हाला तेवढा ऑकरन्स किती आहे, म्हणजे सेकंड दिली ना, बिगिनिंग पासून सर्च होणार कशासाठी, A साठी. आणि त्याचं सेकंड ऑकरन्स, सो सेकंड ऑकरन्स कुठे आहे, इथे आहे 4th ला. सो 4th ला डिस्प्ले होणार. आलं का लक्षात. सपोज आता मी असं लिहिलं इन str A +1 आणि 4 लिहिलं तर बिगिनिंग पासून A चा 4th ऑकरन्स कोणत्या पोझिशनला आहे, 1 2
3 आणि हा फोर्थ ऑकरन्स. सो 1 2 3 4 5 6 7. सो रिटर्न काय होणार 7 होणार. ओके, नाउ इन इट ए सर्च करते मी. आता मी सॉरी सिंगल कोट नाही, डायरेक्ट -1 आणि सेकंड. सो फ्रॉम एंड सेकंड ऑकरन्स. सो एंड पासून सर्च होणार, एंड पासून ए चा सेकंड ऑकरन्स. सो एंड पासून हा फर्स्ट ऑकरन्स आहे आणि हा सेकंड ऑकरन्स आहे. कोणता? हा सेकंड ऑकरन्स आहे. ओके, एंड पासून. सो तो किती नंबरला आहे बघा, त्याची इंडेक्स तुम्हाला सर्च रिटर्न होणार 1 2 3 4 5 रिटर्न होणार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो फक्त सर्च कुठून होणार? एंड पासून. पण इंडेक्स तर तुमची एंड पासून नाही ना, इंडेक्स तुमची स्टार्टिंग पासूनच आहे ना. फक्त सेकंड ऑकरन्स फ्रॉम द एंड किती नंबरला आहे ते पर्टिक्युलर कॅरेक्टर ते डिस्प्ले होईल. ओके, बघा सिलेक्ट ENSTR. ओके, पहिल्यांदा ए टाकते फक्त फ्रॉम डुएल. बघा आता ए फर्स्ट ऑकरन्स स्टार्टिंग फ्रॉम बिगिनिंग घेणार आणि एंड पोझिशन पण तुम्ही दिलेली नाहीये. सो इट विल ऑल्सो फॉर सर्च फॉर अ फर्स्ट ऑकरन्स ऑफ अ ए. ओके, आता आपण इथे बी लिहूयात. फर्स्ट ऑकरन्स ऑफ बी कुठे आहे? सेकंड पोझिशनला आहे. ओके, हे आलं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट +1 आणि थर्ड ऑकरन्स. ओके, सो बघा स्टार्टिंग फ्रॉम बिगिनिंग होणार. सो बी चा थर्ड ऑकरन्स. सो हा फर्स्ट आहे, हा सेकंड आणि हा थर्ड ऑकरन्स आहे. बी चा हा थर्ड आहे. ओके, सो तो किती पोझिशनला आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ला आहे. ओके, नाउ -1 आणि 2. सो बी पर्टिक्युलर गिवन स्ट्रिंग मध्ये फ्रॉम द एंड त्याचं सेकंड ऑकरन्स. ओके, सो हा पहिला ऑकरन्स आहे फ्रॉम द एंड आणि हा सेकंड आहे. ओके, सो 1 2 3 4 5 6. आलं का लक्षात? ठीक आहे. तर हे झालं तुमचं इन स्ट्रिंग फंक्शन. आफ्टर दॅट सबस्ट्रिंग फंक्शन. सबस्ट्रिंग फंक्शन, सब STR. तर रिप्लेस मध्ये बघा आपण गिवन स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये एखादी जी सबस्ट्रिंग आहे ती आपण दुसऱ्या सबस्ट्रिंग मीन्स पार्ट ऑफ अ स्ट्रिंग. तर आपण वेलकम मधले जे कम आहे ते दुसऱ्या एका स्ट्रिंगने काय केलं तर रिप्लेस केलं. ओके, आता सबस्ट्रिंग फंक्शन काय करतं? जस्ट तुम्हाला रिटर्न करतं. इट रिटर्न्स द सबस्ट्रिंग फ्रॉम गिवन स्ट्रिंग. फ्रॉम गिवन स्ट्रिंग, जी गिवन स्ट्रिंग तुम्ही देणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे सब STR फंक्शनला, तर त्यातली काही पार्ट ऑफ अ स्ट्रिंग काय करणार? रिटर्न करणार. रिप्लेस वगैरे काहीच होणार नाही. ओके, फॉर एक्झाम्पल बघा ह्याचा सिंटॅक्स काय आहे. स्ट्रिंग पाठवणार तुम्ही. ओके, देन एम आणि एन च्या व्हॅल्यूज पाठवणार. त्यातलं एन काय आहे? ऑप्शनल आहे. ठीक आहे. सो आपण दोन्ही एक्झाम्पल बघू. सपोज मी सब STR, आता मी इथे ABCDEF GHI पाठवली स्ट्रिंग. ओके, आणि इथे फक्त मी 3 पाठवलं. ओके, 3 पाठवलं. तर ही तुमची सोर्स स्ट्रिंग आहे आणि ती थर्ड इंडेक्स पासून आता तुम्ही एन जेव्हा देणार नाही तेव्हा ऍट द एंड. ओके, सो इथं सी पासून काय? सी पासून बघा 1 2 3 सी पासून कुठे एंड करायचं ते तुम्ही स्पेसिफायच नाही केलेलं थर्ड पॅरामीटर. सो सी पासून EFGHI एंड पर्यंतची होल स्ट्रिंग काय होणार? रिटर्न होणार. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता तुम्ही स्टार्टिंग एम पण पाठवलं आणि एन पण पाठवलं. ओके, सो बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. सो 2 पासून 7 पर्यंतची. सो 2 पासून ते 7 पर्यंत म्हणजे काय रिटर्न होणार? BCDEFG. जेव्हा तुम्ही एन थर्ड पॅरामीटर
स्पेसिफाय करत नाही, पण एम स्पेसिफाय करणं कंपल्सरी आहे सेकंड पॅरामीटर. जेव्हा तुम्ही एन स्पेसिफाय करत नाही तेव्हा त्या एम पासून ते अप टू एंड पर्यंत, आणि जेव्हा तुम्ही स्पेसिफाय करता ते स्टार्ट एम पासून ते एंड पर्यंतची स्ट्रिंग जी आहे ती काय होते, रिप्लेस होते, सॉरी डिस्प्ले होते. ओके, नाउ नेक्स्ट आहे ट्रिम फंक्शन. Trim function is used to truncate or remove the spaces. Okay, trim function. Okay, so trim मध्ये तुम्ही string पास करणार. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल trim वेलकम असं आहे. ठीक आहे, ट्रिम वेलकम. ठीक आहे, तर बघा ट्रिम फंक्शन काय करतं की स्टार्टिंग स्पेस अँड एंडिंग स्पेस कंटिन्युअस, स्टार्ट पर्टिक्युलर स्ट्रिंगच्या आधीची लेफ्ट स्पेस आणि राईट स्पेस जी आहे ती रिमूव्ह करतो. सो तुमचं आउटपुट काय येणार, सपोज ही जर तुमची आउटपुट स्क्रीन आहे, सो वेलकम येणार. आलं का लक्षात? ठीक आहे, नाउ नेक्स्ट बघा आता एल ट्रिम एक आहे. सो एल ट्रिम फंक्शन, आणि त्याला तुम्ही सेम पास केले, एक स्पेस दिली वेलकम आणि परत स्पेस दिली, तर इट ओनली रिप्लेसेस द लेफ्ट स्पेस. सो तुमचं आउटपुट येणार वेलकम, आणि त्याच्या पुढची म्हणजे ही स्पेस फक्त काढणार आणि पुढची स्पेस ऍज इट इज असणार. ओके, आर ट्रिम राईट स्पेस रिमूव्ह होणार, राईट स्पेस. सो स्टार्टिंगची स्पेस ऍज इट इज डिस्प्ले होईल आणि मग नंतर राईट स्पेस काय होईल, डिस्प्ले होईल. राईट स्पेस फक्त ट्रंकेट होईल. ओके, सो ट्रिम काय करतं की पर्टिक्युलर जे स्ट्रिंग आहे त्याच्या आधीची आणि नंतरची जी स्पेस आहे लेफ्ट अँड राईट स्पेस ती रिमूव्ह करतो. ओके, सो बिफोर द ट्रिम फंक्शन सब str फंक्शन, सब स्ट्रिंग फंक्शन. ओके, सो ABCDEFG HIJK. ओके, सो इथे लिहिलं मी 5 फ्रॉम डुएल. बघा आता 1 2 3 4 5. सो 5 पासून म्हणजे ई पासून ते एंड पर्यंतच, बिकॉज आपण थर्ड पॅरामीटर स्पेसिफाय केलेलं नाही. ओके, नाउ 3 लिहिलं, 8 बघा 3 पासून 8 पर्यंत. सो 3 आहे हा, म्हणजे C 3 4 5 6 7 आणि 8. 3 प्लस 8 घ्या, 1 3 4 5 6 7 8. टोटल बघा आता हे जे 8 आहे ना, तर ते तसं नाही बघा 3 पासून 8 पर्यंत, ऍक्च्युली ते तसं जावा मध्ये आहे. सो इथे काय थर्ड कॅरेक्टर पासून सुरू होणार आणि त्याच्या पुढचे 8 कॅरेक्टर घेणार, म्हणजे थर्ड पण होणार कन्सिडर, म्हणजे टोटल 8 म्हणजे 3 4 5 6 7 8 9 10 11 10 पर्यंत, 10th इंडेक्स पर्यंत. सो थर्ड पासून 10th इंडेक्स पर्यंत आपण जे स्टार्टिंग एम दिलेला आहे ना, सो त्या इंडेक्स पासून त्याच्यामध्ये त्या इंडेक्सचं कॅरेक्टर कन्सिडर होऊन 8 कॅरेक्टर्स टोटल. ओके, सो ते जे मी सांगितले तुम्हाला 3 to 8 दॅट इज इन जावा पार्ट. ओके, सो तसं नाही, इथे काय होतं की थर्ड कॅरेक्टर प्लस पुढचे 7 म्हणजे झाले टोटल 8 कॅरेक्टर्स. आलं लक्षात? बघा इथे 8 कॅरेक्टर्स आहेत. सपोज आता आपण इथे अजून एक देऊन बघूया, तिथे मी 5 देते. सो 5 कॅरेक्टर्स बघा सी पासून, थर्ड पासून 1 2 3 4 and 5 जी पर्यंत. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हे झालं तुमचं सबस्ट्रिंग फंक्शन. नाउ सिलेक्ट ट्रिम ओके. त्याच्या आधी बघा ट्रिम फंक्शन अप्लाय करायच्या आधी सपोज मी लोअर, ठीक आहे, जस्ट मला एक स्ट्रिंग डिस्प्ले करायची, लोअर ते लोअरच राहणार आहे फ्रॉम डुएल. तर कसं डिस्प्ले होतंय बघा, आपण स्पेस दिली आहे ना, सो तसंच डिस्प्ले होणार बघा. वेलकमच्या आधी स्पेस आहे आणि नंतर स्पेस आहे. ओके, आता बघा फक्त मी इथे ट्रिम टाकते, देन कसं डिस्प्ले होणार बघा. आलं की नाही? बरोबर आधीच्या नंतरची स्पेस गेली आणि इथे बघा आधीची स्पेस होती
आणि नंतरची पण आहे. ओके, नाऊ आता एल ट्रिम लिहिलं, एल ट्रिम फक्त आधीची स्पेस गेली आणि नंतरची ऍज इट इज राहिली. नाऊ आर ट्रिम लिहिलं, लेफ्टची राहिली आणि फक्त राईटची ट्रिम झाली. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. नाऊ दोनच एल पॅड फंक्शन, लेफ्ट पॅडिंग आणि आर पॅड फंक्शन. ओके, सो हे फॉर्मॅटिंग साठी असतात. सो तुम्ही जे कॅरेक्टर पास करणार ना त्या कॅरेक्टरनी पॅडिंग होणार, जसं आपण C++ मध्ये पाहिलेलं बघा. किंवा सपोज आता मी एका कॉलमला सपोज मी 15 कॅरेक्टरची लेंथ स्पेसिफाय केलेली, त्यातले माझे फक्त ABC 3 कॅरेक्टरची स्पेस ऑक्युपाय झाली. सो हे रिमेनिंग जी स्पेस आहे ती मी कोणत्या तरी कॅरेक्टरनी फॉर्मॅट करणार. जसं मगाशी वेलकम मध्ये बघा, वेलकम आणि आधी पण स्पेस होती नंतर पण. सो आपण ते एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरनी फॉर्मॅट करणार, म्हणजे त्याला म्हणतात पॅडिंग. सो रिमेनिंग स्पेस ऑफ अ गिवन कॉलम ऑर अ स्ट्रिंग इज formatted or occupied by a given character. It is called as padding. So left pad आणि R pad. So obviously left आणि right side ला padding होणार. Okay. For example, जर मी असं लिहिलं select L pad, okay, आणि पुणे, ठीक आहे, 15 त्याला स्पेस दिली आणि स्टार दिलं. ओके, सो लेफ्ट पॅड दिले ना, सो लेफ्टला पॅडिंग होणार. पण सो पहिल्यांदा 15 कॅरेक्टरची स्पेस ऑक्युपाय होणार पुणेला. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि लेफ्ट पॅडिंग आहे. सो पुणे इथे डिस्प्ले होणार आणि आधी पॅडिंग येणार सगळीकडे स्टार. इथे तुम्ही कोणतं पण कॅरेक्टर देऊ शकता. ओके, नाउ सिलेक्ट आर पॅड आणि सेम लिहिलं. इथे किती स्पेस देऊ शकता तुम्ही विथ, आणि इथे क्वेश्चन मार्क दिलं तर काय होणार, फ्रॉम डुएल. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. इथे तुम्ही जेवढी दिली तेवढी लेंथ या पर्टिक्युलर स्ट्रिंगला ऑक्युपाय होणार. लेफ्ट पॅड आहे का राईट पॅड आहे? सो आर पॅड आहे, सो राईटला पॅडिंग होणार आहे. सो स्टार्ट स्ट्रिंगची होणार आहे स्टार्टिंग पासून आणि मग पुढे एम्प्टी जी स्पेस आहे अप टू द 15th कॅरेक्टर ती रिप्लेस होणार बाय क्वेश्चन मार्क. ओके, सो आपण याचं एक एक्झाम्पल बघू. So select L pad, Pune 20 and then ampersand from do. बघा 20 कॅरेक्टर्स ऑक्युपाय झाले पुणेला आणि मग लेफ्ट पॅडिंग झालं. आता इथे आर पॅड लिहिलं. ओके, नाऊ आपल्या टेबलला लिहूयात आपण. सो आर पॅड name from sample. बघा आलं लक्षात, ठीक आहे. आणि एल पॅड लिहिलं तर आलं लक्षात, ठीक आहे. हे झाले तुमचे स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. जर कोणतं राहिलं असेल तर मला ते सांगा, ते पण मी